वाणीचा अभ्यास केला पाहिजे, वाचेचा अभ्यास केला पाहिजे. ती वाचा फार महत्वाची असते. त्याकरता तुकोबारायांनी या वाचेवरच जास्ती विषय लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणून वाचा चांगली असावी. कशी असावी तर आमचे परमपूजनीय भाऊ महाराज म्हणजे आमचे वडील या विषयावर खूप सुंदर कीर्तन करायचे. ते म्हणायचे की जिव्हाग्रे वसते लक्ष्मी, जिव्हाग्रे मित्र बांधवाहा, जिव्हाग्रे मान सन्मानो, जिव्हाग्रे बंधनम भवेत. मला खिरोद्यामध्ये आल्यानंतर दोन व्यक्ती आठवतात. प्रत्येक गावातल्या व्यक्तींचा अभ्यास आमचा सुरू असतो. त्याच्यामध्ये दोन व्यक्ती मला जे खिरोद्यात भेटलेले आहेत त्यांची वाणी मला अतिशय आवडलेली आहे. त्यांचं बोलणं मला खूप आवडलेलं आहे आणि म्हणून या कीर्तनात त्यांचा उल्लेख करणं म्हणजे हा एक मोठा सन्मान आहे. पहिले जे व्यक्ती आहेत ते परमवंदनीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण रमेश महाराज या गावात होऊन गेले. बरोबर आहे ना. त्यांची जी वाणी होती ती अभ्यासपूर्ण आणि परावाणी अतिशय गोड मधुर सुंदर. त्यांचं सुद्धा एकदा कीर्तनाचा लाभ झाला. त्याच्यामध्ये मृदंग वाजवण्याचा योग आम्हाला आला. ही सेवा आणि पेडवाड्यातला सप्ताह आटोपलेला होता. काल्याचं कीर्तन झालेलं होतं. 9व्या दिवशी त्यांनी कीर्तन केलं. हा योग आला होता दुर्मिळ. म्हणून त्यांचं स्मरण आहे. आणि दुसरे जे व्यक्ती जे मला खूप आवडले या खिरोदा ग्रामामध्ये की ज्यांचं बोलणं अजूनही स्मरणात आहे, जसंच्या तसं आहे, आणि ते व्यक्ती म्हणजे आदरणीय लोकनायक जननायक आपले श्रीयुत मधुकरजीराव चौधरी यांचं बोलणं हे सगळ्यांना परिचित आहेत की त्यांचं बोलणं आजही स्मरणामध्ये आहे. अतिशय मार्मिक सुंदर व्यवस्थित बोलायचे. असे दोन व्यक्तींचं स्मरण खिरोद्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून वाचा कशी वापरावी हे आपण नेहमी इतरांकडून शिकलं पाहिजे. प्रत्येकापासून शिकलं पाहिजे. हो, प्रत्येकापासून वाचा कशी वापरावी हे शिकता येतं. परंतु कोण कशी वाचा वापरेल सांगता येत नाही. बरं का. अहो, साधा प्रश्न होता. आपण साधं बोलतो की नाही, की का कसं काय असं साधं बोलतो, किंवा घरात आपण एकमेकांशी बोलतो साधं बोलतो. पण काही व्यक्तींना साधा शब्द काढल्यानंतर त्यांची जी त्या ठिकाणी फायरिंग सुरू होऊन जाते की विचारूच नका. मग घरात लग्न होतं. घरामध्ये लग्न आहे म्हणून नुसत्या त्या म्हाताऱ्या असणाऱ्या घरातल्या वयोवृद्ध व्यक्तीने त्यांच्या पत्नीला, ती पण म्हातारीच, तिला फक्त एवढंच म्हटलं. आता ग्रामीण भाग होता आणि सरळ बोलणं आहे, त्याच्यामुळे तुमच्या पुढे पण मी सरळ बोलतो, त्याच्यामुळे काही तुम्ही वेगळं मानू नका बरं का. त्या ठिकाणी त्यांनी सरळ म्हटलं की अगं आता लग्नाचं घर आहे आपलं, ते वऱ्हाड सगळं आपल्या दारात आलेलं आहे आणि अशा वेळेला मला फक्त माझी चड्डी दे. काय म्हटलं त्यानं म्हातारे बाबांना, चड्डी दे बस. बाईनं सुरू केलं ना. काय सुरू केलं, तुम्हाला या सगळ्या मंडपामध्ये हे सगळे जे दिसतात आहे ना म्हणे सगळे पाहुणे, या पाहुण्यांचं स्वागत करायला तुम्हाला काही वेळ नाहीये, तुम्हाला फक्त चड्डी पाहिजे. चड्डी. हे जे सगळे गाठोडे बांधले आणि ते सगळे ट्रंका वगैरे पेट्या वगैरे आहे, याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, याच्यामध्ये सगळ्या चड्ड्याच भरल्या आहे म्हणे सगळ्या. बरं चुपचाप बसव की नाही एवढ्यावर. नाही, ती म्हणायला लागली आता ते सगळे पाहुणे आले ना, वऱ्हाडी आले ना, की त्यांच्या गळ्यामध्ये हार घालू नका, त्यांच्या गळ्यात चड्ड्याच घाला. बरं चुपचाप बसणं आणखीन नाही, त्याच्यावर सुद्धा सुरू झाली की आता की नाही तुम्ही काही दिवसांना जाल ना, गेले की तुम्हाला नेतील ना त्या स्मशानामध्ये, तर तिथे तुम्हाला जाळायला लाकडं आणणार नाही, तुम्हाला चड्ड्यात आणतील म्हणे. आता बसणं थांबणं नाही. तुम्ही गेल्यावर तुम्हाला जाळल्यावर वर्षभराने तुमची वर्षी करतील की नाही, त्यावेळेला ब्राह्मणाला बोलू आम्ही आणि त्या ब्राह्मणाला जेवण झाल्यावर दक्षिणा नाही देणार, त्यांना चड्ड्याच देऊ म्हणे. जो त्या ठिकाणी एक्सप्रेस चालू होऊन जाते विचारू नका.
अहो ही अशी वैखरी काय कामाची? विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्यायचं आहे, वाचा फार महत्वपूर्ण आहे. त्या वाचेचा उपयोग आपण भगवंतांच्या नामस्मरणासाठी केला पाहिजे. विनोद याच्यासाठी आहे की कोणाला झोप यायला नको, नाही का? मधुरावानी वठी मधुरावानी वठी मधुरावानी वठी मधुरावानी वठी. तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावानी वठी मधुरावानी वठी. तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावानी वठी मधुरावानी वठी. आणि म्हणून वाचा अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये ह्या वाचेने कोणाचं नाव घ्यावं? विठोबाचं नाव घेतलं पाहिजे. त्यानंतर तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये काय सांगता आहेत? तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगता आहेत की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्या डोळ्यांनी देवाचं मुख बघावं, कारण श्रीमद भागवतामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की डोळ्याने भगवंताला का बघावं? आपल्या डोळ्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टी बघता आल्या पाहिजे. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. एका व्यक्तीने खूप भक्ती केली भगवंतांची, महादेवांची, आणि महादेव त्यांना प्रसन्न झाले. तर त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणायला लागले की मी तुला 3 वर देतो, तुला जे पाहिजे असेल ते तू मला माग. आता 3 वर देतो म्हटल्याबरोबर भक्ती करत असताना तो एकटा नव्हता, त्याची पत्नी आणि मुलगा पण सोबत असायचा. त्याच्यामुळे त्याने विचार केला की असं कर, पहिले लेडीज फर्स्ट. बायकोला म्हणायला लागला तू माग. मग तिने मागितलं की देवा मला सुंदर बनवा, चांगलं सुंदर झाली पाहिजे मी, अतिशय सुंदर. महादेवाने लगेच तथास्तु झाली सुंदर. एवढी सुंदर झाली की तिच्यासारखं सुंदर कोणीच नाही जगात. मग आता ते दुसरावर मागायला महादेव सांगतायत की चला दुसरावर मागा. बुवा म्हणायला लागली ही एवढी सुंदर झाली तर हिच्याकडे सगळे पाहायला लागले, माझ्याकडे कोणी पाहतही नाही. महादेवा हिला सुंदर नका करू, हिला कुरूप करा, कुरूप. महादेवाने तथास्तु. मग नंबर आला त्या मुलाचा, 3रा वर राहिला होता ना. आता इतकी कुरूप झाली ती बुवाची पत्नी की त्या ठिकाणी तिच्याकडे कोणी पाहतही नव्हतं, अतिशय वाईट दिसत होतं. म्हणून मुलाने 3रा वर मागितला की देवा महादेवा माझी आई पहिले जशी होती तशीच बनवून दे. म्हणजे वर मिळाल्याचा काही उपयोग झाला का? नाही. तर आपली जी वाणी आहे ही व्यवस्थित वापरता आली पाहिजे. याच्या विरुद्ध आणखीन एक उदाहरण घ्या की तेच महादेव आणखीन एका भक्ताला प्रसन्न झाले. आणि तो भक्त जो होता की नाही, तो भक्त त्याला डोळे नव्हते, आंधळा होता. म्हणून महादेव त्यालाही प्रसन्न झाले. पण महादेवांनी आता विचार केला की पहिल्या व्यक्तीला आपण 3 वर दिले, काही उपयोग झाला नाही. आता दुसऱ्याला आपण फक्त 1च देऊ, कारण जास्ती वर देण्यात काय अर्थ आहे का? म्हणून महादेवांनी 1च दिला की जा 1च वर घे, तुला लागेल ते माग. त्याने काय मागितलं? त्याने मागितलेलं आहे की महादेवा मी माझ्या डोळ्यांनी माझ्या नातवाला राज्य सिंहासनावर बसलेलं पाहिलं पाहिजे, असं मला वर द्या. म्हणजे एका वरात त्याने काय मागितलं? पहिले म्हणजे डोळे येऊ द्या, दुसरं म्हणजे लग्न होऊ द्या, तिसरं म्हणजे लग्न झाल्यावर पोरग होऊ द्या, चौथं म्हणजे पोराचंही लग्न होऊ द्या, 5वं म्हणजे
त्याला आणखीन पोरग होऊ द्या. 6वं म्हणजे त्याला मोठं होऊ द्या, आणि 7वं म्हणजे राज्य सिंहासनावर बसू द्या. आणि म्हणून आपल्या वाणीने आपण काय मागावं हे ज्याला कळतं त्याच्यासाठी अभंगाचं पहिलं चरण. सुख, डोळ्यांना सुख मिळालं पाहिजे. जीवाला सुद्धा सुख मिळवण्यासाठी धडपड आहे. पण सुख कुठे आहे? या सुखाचेही सुख कुठे आहे? पंढरपूरला आहे. आणि म्हणून तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख. तुका म्हणे काही न मागो आई, तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्यांनी काय चव घेतली होती का? गोड तुझे रूप. ते रूप पाहायला ते काही खाऊन पाहत होते का देवाचं रूप? नाही ना. पण ते गोड कसं लागत असेल हो? गोड तुझे रूप. ते गोड कसं लागतं माहिती आहे का? एकदा का ते पाहिलं की मग ते गोड लागतं. ज्याने आयुष्यात साखरच खाल्ली नाही त्याला माहिती असतं का साखरेला किती गोडी आहे? त्याला माहितीच नसते की ही गोड किती गोड आहे. त्याला किती तुम्ही सांगितलं तरी कळणार नाही. पण एकदा का त्याने तोंडात टाकली साखर आणि ती त्याला आवडली की मग ते येऊन जाऊन साखरच मागतो. त्याप्रमाणे भगवान परमात्म्यांचं गोड रूप पाहण्याची इच्छा ही आजपर्यंत किती व्यक्तींना झाली?
तुम्ही सांगू शकत नाही, आपण मोजू शकत नाही. अनंत 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 अशा भक्तांनी भगवंतांचं रूप पाहण्यासाठी आतुरता, ही आतुरता किती असते माहिती आहे का? दरवर्षी सगळे पंढरपूरला जातात आणि येतात, परंतु खरी आतुरता ही कोणामध्ये होती? खरी आतुरता संत जनाबाईमध्ये होती, संत सखुबाईमध्ये होती. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबारायांपर्यंत, निळोबारायापर्यंत सगळ्यांमध्ये आणि त्याही पुढच्या अनेक भक्तांमध्ये ही खरी तळमळ होती. आणि म्हणूनच आपले वैकुंठवासी जगन्नाथ महाराज सुद्धा पंढरपूरच्या यात्रेला चातुर्मास्याच्या निमित्ताने सुरुवातीलाच आषाढ महिन्यात जात होते आणि रस्त्यामध्येच त्या ठिकाणी देह ठेवलाय. ही आतुरता आहे, ही भगवंताला भेटण्याची तळमळ होती त्यांच्यामध्ये. आणि का होती तर त्याचं कारण म्हणजे ते सुख, त्याला बघण्यात सुख आहे. अहो, कोण होत्या आमच्या त्या सखुबाई? तुमच्यासारख्याच होत्या ना त्या. घरामध्ये सगळ्या कामधंदा करणाऱ्या होत्या, पण एवढ्या सगळ्या कामधंदा सगळा करता करताना पंढरपूरला भगवंताला बघण्याची आतुरता होती. आणि म्हणून पांडुरंगाला तिच्याकडे तिचं रूप घेऊन राहावं लागलं. दळण कांडण केलेलं आहे भगवंतांनी. आणि त्यामुळे त्या संत सखुबाईंच्या रूपात येऊन पांडुरंग तिच्या घरी राहिले. आणि संत सखू कुठे? पंढरपूरला. कशासाठी? फक्त पांडुरंगाला पाहण्यासाठी. अहो, एक उदाहरण आहे का हे? असे कितीतरी आहे. कान्होपात्रा होती. कान्होपात्राचं उदाहरण केवढं मोठं आहे. कोण होती ती? कान्होपात्रा, जिला समाजामध्ये स्थान नव्हतं अशी ती स्त्री, परंतु पांडुरंगाला भेटण्याची तिच्यामध्ये आतुरता. कशासाठी आहे? तर ते रूप पाहण्यासाठी. जे रूप बघितल्यानंतर आपल्या संपूर्ण जीवनाचं साफल्य त्या ठिकाणी मिळायचं. तुकोबारायांनी सुद्धा पांडुरंगाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाला बघितल्याबरोबरच त्या ठिकाणी तुकोबारायांना सगळं समाधान मिळायचं. आणि त्यांना असं वाटायचं की माझं जीवन सफल झालेलं आहे, धन्य झालेलं आहे, की हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी आणिक श्रीहरी मागणे श्रीहरी नाही तुझे. आम्हाला दुसरं काही नकोच आहे, हेच पाहिजे आहे. आणि म्हणून त्याकरता ते जगतायत, त्याकरता ते आतुरता ठेवतायत. आणि म्हणून हे खरं सुख आहे. डोळ्यांना ज्या वेळेला तो दिसतो, अहो, हरवलेला एखादा मुलगा असला ना की मातेला ज्या दिवशी तो दिसतो त्या दिवशी तिचे डोळे सुखावतात. आणि म्हणून त्या मुलाला बघितल्यावरच तिचे डोळे सुखावतात. का सुखावतात? कारण त्या डोळ्यांनी तो बघितला म्हणजे सुख मिळतं. मग तो बघितल्यानंतर सुख मिळतं. एका व्यक्तीला सांगितलं की का रे, तू काय सांभाळशील? सगळ्यात मोठं, सगळ्यात जास्ती काय सांभाळशील? तुझा देह. आता दुसरा ऑप्शन ऐकला तुमच्या लक्षात येईल. तुझा देह सांभाळशील का मोबाईल? माणसं स्वतः पडतात पण मोबाईलला पडू देत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून सगळ्यात मोठं सुख आपल्याला कलियुगात कशामध्ये वाटते आहे? कशामध्ये वाटते आहे? मोबाईल पाहण्यात वाटते आहे. तुम्ही किती कीर्तन करा हो, किती कीर्तनात जाऊन बसा, सगळे नाही परंतु 90% वर सगळे घरी गेल्यानंतर काय करतात? मोबाईल पाहतात. का पाहतात मोबाईल? कारण त्याच्यात त्यांना सुख वाटतं. मोबाईलचं काय सांगावं तुम्हाला. लहान लेकरं जेवत नाहीत मोबाईल हातात आल्याशिवाय. दुपारी तो विषय केला, सगळ्यात तुम्ही ऐकला तो, पण जे आता रात्री आले, जे सकाळी नव्हते, त्यांना ऐकवलं पाहिजे ना की लहान लेकराला, 4 महिन्याच्या लेकराला सुद्धा मोबाईलची आवश्यकता आहे. पुढे असं ना हो की ते जन्माला येत असताना त्याच्या पोटातनं पहिले मोबाईल बाहेर यायचा, मग पोरगं येतं, नाही का? या मोबाईलचं काय सांगावं वेड. मोबाईल
एक व्यक्ती असा मोबाईल पाहत 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 चालला आणि घरात गेला बसला, मोबाईलच पाहतोय. घरातली बाई आली, त्याच्या हातात चहा दिला. याने चहा पण प्यायला सुरुवात केली. ती पण मोबाईल घेऊन उभी होती ना. मोबाईल पाहता पाहता तिने चहा आणला. यांनी पण मोबाईल पाहता पाहता चहा घेतला. आपल्या घरात त्याने तो कप ठेवला आणि तितक्यामध्ये आणखीन बेल वाजली घराची. आणि मग पाहिलं कोण आलाय, तर लक्षात आलं त्या मोबाईल पाहणाऱ्याचं की आपण दुसऱ्याच्याच घरात आलेलो आहे. नाही का? हे काय? हे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा मोबाईलचे मुख. या मोबाईलमुळे डोळे आपले किती चांगले राहणार आहे तरी सगळेजण बघतात, कारण ती आवश्यकता आहे म्हणायला लागले. ती आवश्यकता आहे, पण त्याच्यामधून चांगलं बघितलं पाहिजे तर त्या बघण्याचा उपयोग आहे. त्या बघण्याचा त्याच्यामुळे उपयोग आहे जर आपण चांगलं बघितलं तर. डोळ्यांनी चांगलं दिसावं. ह्या ज्या आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या ज्या सडा रांगोळ्या काढायला लावतात ना, त्या सगळ्या सडा रांगोळ्या काढण्यामध्ये सुद्धा अर्थ आहे की त्या डोळ्यांनी चांगल्या दिसाव्या. डोळ्यांना ते चांगलं दिसावं याच्यासाठी आहे. काही काही रांगोळ्या अशा असतात, आपण त्या दिवाळीच्या निमित्ताने पाहतो, सगळे कार्टून काढलेले असतात काही काही नवीन आधुनिक.